सगळं आम्ही का करतो हे बघायची लई इच्छा आहे ना तुम्हाला? चला मग दाखवते, चला मग दाखवते. बसा. बसा काय बसा? कुठं घेऊन चाललीस मला? आमची शाळा आम्ही का चालवतो ते प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसल तुम्हाला. अशाच ठिकाणी घेऊन चालली. बसा. काही गरज नाहीये. बसा सांगतेय ना. मला पण बघायचंच आहे आता. चला या या. अगं सावी तू इथं? अहो यांची गाठ घालून द्यायची होती. नमस्कार सर. नमस्कार. यांना तर ओळखतोय मीच नाही अख्खं कोल्हापूर ओळखते. नाही ते बरोबर आहे, पण हे अजून तुम्हाला ओळखत नाही ना. तीच ओळख करून द्यायला आली. हे आमचे दोंडू काका. लोक रस्त्यावर विचार न करता जे प्लास्टिकच्या पिशव्या बाटल्या टाकतात ना, त्यांना साफ करून उदरनिर्वाह करतात. आणि यांचा मुलगा आमच्या शाळेत विज्ञान, गणित, समाजशास्त्र याचे धडे गिरवतो. यांच्या डोळ्यात ना एकच स्वप्न आहे की आपला पोरगा मोठा होऊन कोणीतरी मोठा ऑफिसर व्हावा. आणि त्याच्या वाटेला ही अशी कामं येऊ नये. आणि यांच्या डोळ्यातल्या स्वप्नांसाठी आम्ही आमची शाळा चालवतो. कळलं? येतो काका. चला. काकी. अगो बाई किती दिवसांनी आली. ये ग बाई ये, चहा टाकते. नाही नाही तुमचं चालू द्या, मी निवांत येईल कधीतरी. अहो या. थांबलात का? या. बाकी मजेत ना? बघा ह्या मंगलाताई दगड फोडतात आणि त्यांना आकार देऊन उपयोगाची गोष्ट बनवतात. आणि त्यांच्या पोरीला आमच्या शाळेत तिच्या स्वप्नांना आकार द्यायला पाठवतात. कारण त्यांना पण तेच वाटतं, भविष्यात आपल्या पोरीने तिचे हात दगड फोडण्यात किंवा कुणाची धुनी भांडी करण्यात गुंतू नये, तर एखादी सर्जरी करण्यात, आपल्या देशासाठी मेडल मिळवून देशाचा तिरंगा फडकवण्यात गुंतावं. आणि हीच अशा उराची बाळगून येत त्या. आणि याला म्हणतात दूरदृष्टी.
तुमच्या भाषेत विजन. हो, अजून अशा किती उदाहरणं सांगू तुम्हाला. रस्त्यावर काम करणारे, मोलमजुरी, शेतकरी, वीट भट्टीत काम करणारे, गटार साफ करणारे, या सगळ्यांची पोरं आमच्या लहान शाळेत शिकतात. कारण ती मुलं त्यांच्या कुटुंबाची आशा आहेत. नशिबी आलेला अंधार ज्ञानाच्या प्रकाशानं दूर करणारे दिवे आहेत. आमच्या शाळेत फक्त शिकवण्याची क्रिया नाही घडत, तर त्या मुलांच्या, त्यांच्या गरीब पालकांच्या डोळ्यातल्या स्वप्नांना तत्त्यात उतरवण्याची उमेद देतो आम्ही. कारण पुढे जाऊन हीच मुलं संपूर्ण देशाची ताकद बनतील, अभिमान बनतील. काय झालं? बघवत नाही आता? अहो, शिक्षण म्हणजे भरमसाठ पैसे घेऊन मस्तपैकी डिग्री देणं म्हणजे शिक्षण नसतं. शिक्षण म्हणजे जे मनाला बळकट करत, बुद्धीला धारधार करत, स्वतःच्या आतमधली शक्तीची जाणीव करून देऊन माणसाला माणूस बनवत, त्याला शिक्षण म्हणतात. आणि हा फरक असतो राक्षसी महत्वाकांक्षा आणि विजन मध्ये, जो तुमच्यात आणि माझ्यात आहे आणि कायम राहणार, तुमच्या इगो सारखा. अहो, तुम्ही किती पण मजल्यांची शाळा उभी करा, आमच्या 4 भिंतीच्या शाळेची सर तुमच्या शाळेला कधीच नाही येणार बघा. आता कॉल करून तुमची ती पोस्ट गाडी बोलून घ्या, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, मोलमजुरी करून आपल्या पोरांना शाळेत शिकवू पाहणाऱ्यांची अवस्था तुम्हाला नाही कळायची कधी.